हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 17 मे पासून अधिक मासाला सुरुवात झाली आहे आणि 15 जूनपर्यंत अधिक मास राहणार आहे. अधिक मासाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे, कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. अधिक मासातले स्वामी भगवान विष्णूंची सेवा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणारच आहे. तर या महिन्यात जे काही तुम्ही शुभ काम करणार आहात, जे काही सेवा करणार, तर त्या सेवेने फक्त भगवान विष्णू नाही तर माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होणारच आहे. तर या महिन्यात दान धर्म करायचं आहे, बऱ्याच आपल्याला सेवा करायचं, याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर आली आहे, तुम्ही खाली जाऊन बघू शकता. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे या महिन्यात महिलांनी आपल्या आईची ओटी भरायची आहे. आता प्रश्न सगळ्यांच्या मनात असा येईल की ताई, आम्ही आईची ओटी कशी भरणार? आमच्या जवळ राहत नाही. आता असं होतं कारण आई आपल्यासोबत राहत नाही, आईची ओटी कशी भरणार? आई आपल्यापासून लांब राहते, म्हणजे लग्नानंतर आपण आईसोबत राहतच नाही ना. तर कसं आपण ओटी भरू शकतो हे सुद्धा मी सांगणार आहे. जर आई तुमच्यासोबत असेल, तुम्ही आईला बोलू शकाल, किंवा तुम्ही जर माहेरी जाणार असाल तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन ओटी भरू शकता. आणि जर ती तुमच्यासोबत नसेल तर तुम्ही तिची ओटी कशी भरायची लांब असताना, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे. यासोबतच ओटीमध्ये कोणकोणतं साहित्य असायलाच हवं आणि ओटीमध्ये या वस्तू असायलाच हव्या, तरच त्या ओटीला महत्त्व दिलं जातं. आणि आईची ओटी भरल्याने आपल्याला काय मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे, ही गोष्ट नक्की करा. आईची ओटी भरा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताई, आम्हाला आईची ओटी भरल्यानंतर काय मिळणार आहे? तर काय मिळणार आहे म्हणजे तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. आई म्हणजे माता लक्ष्मी आहे. आई म्हणजे एक देवीचं रूप आहे. तिचा आशीर्वाद जेव्हा तुम्ही घेणार तर तुम्हाला प्रत्येक देवीचा 3.5 शक्तिपीठांचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. आईच्या चरणांवर आपण जेव्हा डोकं ठेवतो किंवा आईची जी काय आपण सेवा करतो, तर त्यानंतर म्हणजे तिच्यामध्ये 33 कोटी देव असतात असं म्हटलं गेलं आहे. तर जेव्हा तुम्ही आईची ओटी भरणार या अधिक महिन्यात, तर जास्तीत जास्त तुम्हाला आईचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यासोबत तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे आणि पुण्याची तुम्हाला प्राप्ती होणार आहे. तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे आणि तुम्हाला मनाला प्रसन्न वाटणार आहे. म्हणजे ही गोष्ट तुमची होणार आहे. बाकी तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणजे कुठली गोष्ट अपेक्षेने करायची असं नाही. आपण कुठली गोष्ट करतो तर त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं. चांगली गोष्ट केली तर चांगलंच मिळणार आहे. तर या महिन्यात तुम्हाला आईची ओटी भरायची आहे. तर आता कोणकोणत्या दिवशी भरायची, म्हणजे ओटीमध्ये काय काय साहित्य हवं ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता या महिन्यात आपल्याला ओटी कोणकोणत्या दिवशी भरायची आहे आईची? मंगळवारी, शुक्रवारी, किंवा तुम्ही शुक्ल पक्षात, म्हणजे आता या महिन्यात जो शुक्ल पक्ष येईल त्या शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी जर ओटी भरली तर अतिशय उत्तम. किंवा नवमी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही आईची ओटी भरू शकता. हे दिवस मी तुम्हाला सांगितले. या दिवसांपैकी एका दिवशी तुम्हाला तुमची आईची ओटी भरायची आहे. आता आई लांब राहते, त्याचं काय करायचं ते नंतर सांगते. आता आई तुमच्या जवळ आहे, तुम्ही आईकडे जाऊ शकतात किंवा तुमची आई तुमच्या घरी येऊ शकते. तर तुम्ही तिची ओटी या दिवशी भरू शकतात. आता ओटी भरत असताना सकाळी भरा किंवा सायंकाळी भरा, जास्त रात्र करू नका. आता ओटी भरत असताना ओटीमध्ये कोणकोणतं तुम्हाला सामान घ्यायचं आहे. आता ओटीत काय काय घ्यायचं, तर ओटीमध्ये साडी येते आपल्याला माहिती आहे, परंतु साडी देत असताना आता काही जण काय करतात, साडीमध्ये ब्लाऊज पीस असतं. तर ब्लाऊज पीस जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला एक खण द्यायचं आहे, म्हणजे एक ब्लाऊज पीस वेगळं तुम्हाला त्यात ओटीमध्ये घ्यायचं आहे. तर ओटीमध्ये 9 किंवा 11 बांगड्या घ्या, किंवा 6 किंवा 1 डझन घ्या. परंतु या अधिक महिन्यात जेव्हा आपण आईची ओटी भरतो तर 9 किंवा 11 बांगड्यांना महत्त्व दिलं गेलं आहे. आणि हिरव्या बांगड्या घ्यायच्या, 9 किंवा 11 बांगड्या देऊन आईची ओटी भरायची. यानंतर मेहंदीचा एक कोन घ्यायचा, जोडवी घ्यायची, चांदीची घ्यायची तर चांदीची घ्या, किंवा तुम्ही साधी सुद्धा घेऊ शकतात, परंतु घ्यायचा प्रयत्न करा चांदीची, म्हणजे अगदी पातळ घेतली तरी सुद्धा चालेल. आणि एक मंगळसूत्र, काळं मंगळसूत्र वाट्यांचं, साधं घ्या किंवा सोन्याचं तुम्ही घेऊ शकता. जशी तुमची परिस्थिती आहे तसं तुम्ही घ्या, किंवा काळे मणी तरी ठेवा. त्यात एक नारळ अख्खं शेंडी असलेलं पाहिजे, 5 फळं ठेवायची आहे किंवा 5 केळी ठेवा, 5 खारीक, 5 बदाम, 5 हळकुंड आणि 5 अख्ख्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. आता यासोबत थोडंसं गहू घ्यायचे, थोडे गहू घ्यायचे ओटी भरण्यासाठी. गहू नसेल तर तांदूळ घ्या.
आता अधिक मासात 33 वस्तूंना जास्त महत्त्व दिले गेलं आहे. आपण जावायला वाण लावतो बघा, तर 33 अनारसे त्यात दिले जातात, म्हणजे 33 वस्तूंचं महत्त्व आहे. म्हणून यात सुद्धा तुम्हाला 33 वस्तू टाकायची. आता त्या 33 वस्तू म्हणजे 33 तुम्ही बांगड्या घेऊ शकता, 33 टिकल्या त्यात टाकू शकता, किंवा 33 अशा वस्तू घ्या ज्या तुम्हाला परवडतील. म्हणजे एक वस्तू घेतली तरी सुद्धा चालेल, पण ती 33च्या आकड्यात असावी. 33 बांगड्या घ्या, 33 टिकल्या, ज्या तुम्हाला शक्य असेल त्या 33 वस्तू एक तरी त्याच्यात टाका आणि 33 रुपये दक्षिणा त्यात टाकायची आहे. अशी तुम्हाला ओटी आईची भरायची आहे. आता हे झालं आईजवळ असताना. आता जर आई लांब असेल तर काय करायचं, बाहेरगावी असेल तर तुम्ही या सगळ्या वस्तू तिला कुरिअर करू शकतात. आता म्हणजे यामुळे इतकं सोपं झालं आहे कुरिअरमुळे, की आपण म्हणजे कोणालाही इथून घरी बसल्या बसल्या 4 ते 5 दिवसात वस्तू पाठवू शकतो. तर तुम्ही तुमच्या आईला हे सगळं सौभाग्य अलंकार पाठवू शकतात, ही ओटी पाठवू शकतात. नक्की प्रयत्न करा. लांब असेल तरी सुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकता. किंवा तुम्हाला नसेल शक्य, म्हणजे आता एवढ्या वस्तू पाठवू शकत नाही, तर तुम्ही पैसे ट्रान्सफर करा. म्हणजे 551 रुपये किंवा 501 रुपये, 101 रुपये, म्हणजे ओटीसाठी तुम्ही तिला पाठवा. म्हणजे ती तिकडे साडी वगैरे घेईल, असं तुम्ही करू शकतात. म्हणजे इथून पैसे ट्रान्सफर करू शकता, फोनपे, गुगल पेने, असं सुद्धा करू शकतात. परंतु आईची ओटी नक्की भरा. म्हणजे या महिन्यात आईची ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. तुम्हाला खरंच आईचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे. म्हणजे या गोष्टी आपण जेव्हा करतो ना, तर खूप मनाला एक समाधान, काही गोष्ट मिळण्यापेक्षा ना आपल्याला खूप छान वाटतं अशी गोष्ट केली की. म्हणजे आईची ओटी भरल्यानंतर तिला बघा, तुम्ही जर आजपर्यंत आईची ओटी अधिक मासात कधी भरली नसेल तुम्ही आईची ओटी, तर भरून बघा तिच्या चेहऱ्यावर काय हास्य येतं. तिच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू येणार आहे, तर त्यानंतर बघा तुमच्यासुद्धा आयुष्यात तो बदल होणार आहे. तुम्हाला सुद्धा कुठेतरी समाधान मिळणार आहे, यात काही शंकाच नाही. आणि ओटी भरून झाल्यावर तिचे आशीर्वाद घ्या आईचे. आणि आता आई हयात नसेल असं सुद्धा होतं बऱ्याच जणांच्या बाबतीत, पण आपल्या मनात बघा इच्छा असते बऱ्याच जणांची, तर तुम्ही असं सुद्धा करू शकता. आईचा फोटो समोर ठेवा, आईची ओटी भरा आणि ती ओटी तुम्ही कुठेतरी म्हणजे देवीच्या मंदिरात ठेवू शकतात. म्हणजे देवीची ओटी भर जाईल, म्हणजे आपल्या मनाला समाधान की आई ही बघ ही ओटी आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणा की आई तू जिथे कुठे असशील, मला तुझा आशीर्वाद मिळतोय, तू मला बघत आहेस, तर आज मी तुझी ओटी भरत आहे असं तिला सांगा. आणि तिथे ओटी समोर आईच्या तुम्हाला ठेवायची आहे. पाटावर छानपैकी आईचा फोटो ठेवा आणि ओटी भरा, तिचा आशीर्वाद घ्या. आणि त्यानंतर मंदिरात एखादी देवीचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ, तिथे तुम्ही ती ओटी ठेवून देऊ शकता. असं सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे आई हयात आहे तरच तिची ओटी भरली जायला पाहिजे असं काहीच नाही. शेवटी आपला भाव असतो, आपलं मनाला एक समाधान वाटतं की आपण आईसाठी काहीतरी केलं. तर नक्कीच प्रत्येक मी महिलांना रिक्वेस्ट करेल की या महिन्यात तुम्ही आपल्या आईची ओटी नक्की भरा. जो दिवस तुम्हाला मिळेल त्या दिवशी आईची ओटी भरा. आणि त्या दिवशी पिरियड्स आलेले नसावे ओटी भरत असताना. आता ही गोष्ट कॉमन आहे, सगळ्यांना कळतं, परंतु माझं सांगायचं काम आहे. आता जे न्यूली मॅरिड असतात मुली बघा, त्यांना या गोष्टी कळत नाही, म्हणून इन डिटेलमध्ये सांगावं लागतं. तर इतकी तुम्हाला माहिती द्यायची होती. काही तुम्हाला नसेल समजलं तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी, म्हणजे तुम्हाला काही उपाय हवे असतील, सेवा हवे असतील, अशी छान माहिती हवी असेल, ब्युटी टिप्स वगैरे, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आता तुम्ही सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्कीच मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.